असं बोलायचं असो, आपल्याला जे सांगायचं आहे त्याची मुभा असते, त्यातला आनंद वेगळा असतो. पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल की मराठा आणि मार्मिक हे दोन वगळले तर मी 27 वर्तमानपत्राच्या नोकऱ्या सोडल्या. किती? 27. बापरे, 27 नोकऱ्या सोडल्या. काय कारण? काय कारण काय म्हणजे मला तुम्ही सोडायचं का तुम्हाला काढून टाकायचं? नाही नाही, त्यांना आपल्याला कळतं ना की ह्यांना आपण नको, मग आपण थांबायचं कशाला. आणि मला जे सांगायचं आहे ते मला पटलेलं नसलं तर मी सांगणार नाही किंवा मी लिहिणार नाही, ही माझी भूमिका. आणि याचं अगदी रिसेंट उदाहरण म्हणजे मी नोकरी करत होतो असं नाही, ज्याने सांगितलं पुण्यनगरीत मी लिहित होतो, उलट तपासणी म्हणून माझा कॉलम होता. आणि 2013 जानेवारी ते एप्रिल 2013 या काळात मी रोज लिहायचो, पण त्यामध्ये मी 27 लेख असे लिहिले की ज्यामुळे अनेक राजकारण्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्या वर्तमानपत्राच्या मॅनेजमेंटवर दबाव आणला गेला. तर त्यांना म्हटलं मी माझे विषय मी बदलू शकत नाही, कॉलम बंद करा. मी बंद केला कॉलम. योगायोग असा की ते जे 27 लेख होते तेव्हा नरेंद्र मोदी हा माणूस राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत नव्हता. मोदी जुलै 2013 गोव्याला भाजपच्या अधिवेशनामध्ये त्यांना राष्ट्रीय प्रचार प्रमुख करण्यात आलं आणि नंतर 1 महिन्याने त्यांनाच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणलं गेलं. तेव्हा सच्चिदानंद शेवडे म्हणून माझे मित्र आहेत, अगदी शाळेतले मित्र आहेत, त्यांनी अशी आयडिया काढली, भाऊ ते 27 लेख आहेत ना त्यांचं पुस्तक करू. आणि मग मोदीच का हे पुस्तक त्या 27 लेखांचं आहे. मी ते पुस्तक म्हणून लिहिलेलं नाही, मी लेखमाला म्हणून लिहिलं आहे. आणि प्रत्यक्ष निवडणूक होण्याच्या 14 महिने आधी भाजपने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवावं, मोदी भाजपला बहुमत मिळवून देतील हे भाष्य कुठचाही सर्वे न घेता मी 14 महिने आधी केलं. आता तो कॉलम बंद झाला, मला काही फरक पडला नाही, कारण मी तेव्हाही लिहिण्याचे पैसे घ्यायचो, हमाली करतो असं मी त्याला म्हणतो. तर मी 2 वर्तमानपत्रांचे अग्रलेख लिहित होतो. नावाजलेले जे संपादक असतात ते आठवड्यात 2 किंवा 3 अग्रलेख लिहितात. मी रोज 2 अग्रलेख लिहित होतो जे माझ्या नावावर नाहीत. आणि इथे बसलेले मी खात्रीपूर्वक सांगेन की तुम्ही 19 वर्ष माझे अग्रलेख वाचत होता त्याच्यावर माझं नाव नव्हतं. बापरे. कोल्हापूरच्या एका दैनिकाचा अग्रलेख मी 18 सप्टेंबर 2001 पासून सप्टेंबर 2021 लिहित होतो. अगदी अमेरिकेत 11 महिने असतानाही मीच अग्रलेख लिहितो. कुठलं वर्तमानपत्र? पुढारी. आणि अर्थात त्याचं कारणही आहे की माझ्या अगोदर जे अग्रलेख लिहित होते त्यांच्या अग्रलेखावरून त्यांना दरमहा 1 किंवा 2 नोटीस आहे. माझ्या 19 वर्षाच्या काळात एकही नोटीस आली नाही. त्यामुळे त्यांना माझं कौतुक एवढ्यासाठी हा भडक लिहितो आणि एकही नोटीस येत नाही. आणि त्याचं कारण मी मराठात होतो. मराठामध्ये म्हणजे माझ्या पत्रकारितेला जर मोठी गोष्ट असेल की अत्र्यांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रात मी पत्रकार झालो आणि बाळासाहेबांच्या वर्तमानपत्रात मी पहिल्यांदा कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. हे 2 दिग्गज आहेत आणि त्यांच्याकडून जे शिकता आलं. आणि अगदी सांगेन शिंगोटे यांच्यासारखा अक्षरशत्रू संपादक, त्याचं नाव संपादक म्हणून होतं, पण 4 ओळी लिहू शकत नव्हता. पण वर्तमानपत्र आणि बातमी याची जाण जेवढी मुरलीधर शिंगोटेंना होती तेवढी आजच्या संपादक आणि वृत्तसंपादकांकडे नाही आहे. हे हेडिंग आहे, हे किती मी माझ्या डोळ्यासमोर बघितले तुम्हाला सांगतो की ते हेडिंग बघून तो माणूस 5,000-7,000 कॉपी वाढवायचा आणि खपवायचं. पण त्यांच्याकडूनही संस्कार मिळाले. त्यामुळे आनंद सगळीकडे होता. पण जिथे जिथे पटलं नाही मी बाहेर पडलो, उठलो नाही बाहेर पडलो, उद्यापासून येणार नाही एवढंच. मी आणखीन एक गंमत सांगेन की कुठेही अर्ज करून नोकरी केली नाही आणि राजीनामा देऊन नोकरी सोडली नाही.
म्हणजे मुंबई सकाळ माधव गडकरी संपादक होते. एक दिवस आमच्या आत्माराम चव्हाण म्हणाले, तू रिकामा आहेस, जरा ये. जरा भेटलो. ते म्हणाले आजपासून कामाला लागा. आणि बसलो. अर्ज नाही, काही नाही, काही नाही. एक दिवस नोकरी सोडली, परत राजीनामा नाही. 1 वर्षानंतर गोंधळेकडून मॅनेजर होते तिथले, ते घेऊन गयावया करायला लागले, अहो हिशोब पूर्ण करायचा आहे. तर तुम्ही म्हणजे नोकरीसाठी अर्ज आणि राजीनामा एकाच वेळेला त्यांनीच लिहून दिला, मी सही केली. अर्थात मी सकाळमधली नोकरी सोडली, त्याला कारण हे पुस्तक आहे. माझ्या मुलीला एक प्रॉब्लेम होता, अगदी 2-1 महिन्याची होती. आणि माणसं मित्रांनो खूप मोठी असतात. आपल्याला भेटतात तेव्हा ती माणसं मोठी कळत नाही, पुढे कळतं. तर तेव्हा आमचे पेडियाट्रिशियन होते, डॉक्टर S.N. लोहे, मोठा माणूस होता. तर त्यांच्याकडे घेऊन गेलो. तिला गिळता येत नव्हतं, त्यामुळे साधारण 2-2.5 महिन्यानंतर बाहेरचं खायला घालावं लागतं. तर त्यावेळेला तिला कोणी भरवूच शकत नव्हतं. कारण तुम्ही कल्पना करा, 2-2.5 महिन्याचं जे मूल आहे, त्याने उलटी केलं तर असं लालबुंद होतं. भीती वाटते याला काय होणार आहे. तर ते डॉक्टर पण इतके खडूस होते, ते म्हणाले पुसायचं आणि परत भरवायचं. तिला गिळायची सवय लावा, ह्याच्यावर डॉक्टरी उपाय नाही. आणि ते मी सोडून तिच्या आईला, आजीला, दोन्ही आज्यांना, मावशांना कोणाला जमत नव्हतं. म्हणून मी सकाळची नोकरी सोडून तिला सांभाळायला बसलो. आणि 20 महिने सांभाळली. आणि मला मुलांचा लळा लागला. आणि 5वीपर्यंत मी तिचा अभ्यास घेतला. त्यानंतर तिला मला शिकवावं लागलं नाही, तिला कुठली ट्युशन लागली नाही. अगदी अमेरिकेत मास्टर डिग्री करायला गेली, आता UPSC झाली आहे, ती सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसर आहे. याचं कारण तिला मी उत्तम शिक्षक दिला होता, तो तिचा बाप होता. मित्रांनो, आई आणि बाप हे सगळ्यात पहिले शिक्षक असतात. आणि मग तिला जी स्कॉलरशिप मिळाली, ती अमेरिकेत मास्टर डिग्री करायला गेली, तेव्हा माझे बरेच मित्र मागे लागले, भाऊ सगळा अनुभव लिहून काढ. आणि त्या अनुभव म्हणून हे पुस्तक लिहिलेलं मी. तर सकाळची नोकरी तशी, बाकी मग पटलं नाही म्हणून सोडले. मार्मिकमध्ये कसं मजा आली? मार्मिकमध्ये छान होतं, पण 4 वर्ष म्हणजे आता हे तुम्हाला सांगतो ना, खैरे वगैरे मुलं माझ्यासमोर येऊन बसलेली मुलं आहेत, मला माहिती. आणि अनेक गोष्टी सांगू नयेत, पण तुम्ही जी रोज कटकट करता, भोंगा वाचतो म्हणून रडता, ते पण माझंच पाप आहे. कारण त्या ग्रहस्थाचा पहिला लेख मीच छापलेला आहे. त्यामुळे नाही, त्याचा छापील पुरावा पण माझ्याकडे, चिंता करू नका. मी हवेत आरोप करत नाही. कोण काय आहेत, काय ते मला थोडं वचकून असतात सगळे. याचं कारण त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा आपली माहिती याला जास्त आहे. आत्ता मी तुम्हाला कधीतरी एक व्हिडिओमध्ये ऐकवेन, नवाकाळचे निळूभाऊ खाडीलकर यांचा एक अग्रलेख मला परवा दिल्लीत माझ्या रद्दीत सापडला, तो आणून ठेवला आहे. सवडीने कधीतरी, मला तर डोळ्याचा त्रास आहे म्हणून वाचता येत नाही, कोणाला तरी घेऊन बसून ऐकवेन. आणि तो ऐकाल तर तुम्हीच नाही, अजितदादा, सुप्रिया सुळेसुद्धा चकित होतील. असा अग्रलेख आहे. मी फक्त हेडिंग सांगतो. तो अग्रलेख 31 वर्ष जुना आहे. शरद पवारांचं आजचं वय 82 आहे. 31 वजा करा, 51 उरतात. शरद पवार 51 वर्षाचे असताना निळूभाऊंनी लिहिलेला तो अग्रलेख आहे. आणि त्या अग्रलेखाचं शीर्षक आहे, भगवद्गीता सांगायचं वय झालं, रासलीला कसल्या करता. वा, बापरे. 51 वर्षाचे होते, आज 82 वर्षाचे आहेत, रासलीला चालू आहेत. त्यामुळे आता प्रतिपक्षापर्यंत कुठे आलो तुमचा प्रश्न आहे. बाकी मध्यंतरी काय झालं सोडून द्या. पण तुम्हीच म्हणालात की काही वाईट गोष्टी असतात त्या विसरून पुढे जायचं असं. तर ते प्रतिपक्ष ही कल्पना तशी माझी नाही आहे. अनेकदा आपल्याला आपलं पोटेन्शियल माहिती नसतं. क्षितिज पाटुकले नावाचा एक पुण्यातला धडपड्या मुलगा आहे, तो माझ्या मागे लागला होता, दोस्त तुमचे 4-4 व्हिडिओ टाकू. मी त्याला हाकून लावलं, म्हटलं मूर्ख आहेस का.
मीच दुसऱ्या कोणाचं 4 वेळा ऐकणार नाही. आणि प्रतिपक्ष मी 3-3, 4-4 व्हिडिओ टाकतो. मीच थोवाडीन मारून घ्यायची वेळ येते की तो बरोबर होता आणि मी मूर्ख होतो. हे कबूल करायला मला लाज वाटत नाही. आहे त्याला कळतं, मला नाही कळलं. तर झालं असं की ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेला सगळे घरोघर अडकलेले होते. आणि मला असं त्यावेळेला वाटलं की लोक हवाल दिलेत, कुणा काय करायचं काय कळत नव्हतं ना. तर त्यावेळेला आणि इकडे इतके मेले तिकडे इतके मेले काय काय ऐकत होतं, बातम्या वेड्यावाकडे येत होत्या. तर त्यावेळेला लोकांना धीर देणं आवश्यक होतं. आणि म्हणून मी फेसबुक लाईव्ह करायला सुरुवात केली. तर माझा जावई घरात अडकलेला होता आणि त्याचा भाऊही होता. तर तो म्हणाला, भाऊ हे यूट्यूब करायचं आपण. म्हणलं मला काही येत नाही आणि आजही येत नाही, टेक्निकली काही येत नाही मला. म्हटलं काय, त्याच्याकडे कॅमेरा होता त्याने लावला आणि ते किंवा आमच्या इथे श्री कृपे करून असं म्हणतो आपण, तर आमच्या इथे श्री करोना कृपे करून प्रतिपक्ष सुरू झाला असं. आणि तो आज प्रचंड लोकप्रिय आहे. हो, तेव्हा अपेक्षा नव्हती ना हे असं काही होईल. आणि तो सुरुवातीच्या काळात आम्ही आता काय ते घटसर्प आणि काय ते डिप्तेरिया, टायफॉईड ह्यातून आम्ही गेलेलो होतो. इन्फ्लुएन्झा. मी ॲडमिट होतो कस्तुरबाला. आणि आमच्या लालबागच्या चाळीमध्ये 5 लोक आमच्या चाळीतले ॲडमिट होते. आम्ही तो सगळं बघितलेलं आहे. पुढे घरात कोणी कोणाला सावरायचं अशा परिस्थितीतून आम्ही गेलो. तेव्हा अमुक झालं की मोदी काय करतायत असं म्हणायची सोय नव्हती. आज जरा काय झालं म्हणजे माझा पाय इथे पायऱ्यावर मुरगळला तरी मोदी काय करतात असं विचारलं जातं. इतकं आपला देश इतका प्रगत झालेला आहे. म्हणजे गेल्या 9 वर्षात मोदींनी देशाला काय दिलं असं विचारलं की मी एकच सांगतो, कमीत कमी 5-25 लाख बुद्धिवादी दिलेले. वा वा वा. म्हणजे तुमच्या घरात मुलांचं, सुनांचं किंवा भावाभावातलं भांडण तुम्ही सोडवू शकत नाही आणि खुट्ट वाजलं की मोदी काय करतोय. अरे तुमच्या 1,10,00,000 पटींच्या समस्या त्या माणसाला भेडसावत असतात. पंतप्रधान तुमच्या घरातले प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता का? बघा, विचार करा, 1 मिनिट विचार करा की या सगळ्यात मला आत्ता जेव्हा मला परवा एक पुण्यात काही मित्र भेटायला आले होते असेच यूट्यूबर्स. ते म्हणाले तुमचा अंदाज काय? म्हटलं माझा अंदाज सोडा, तुमचा अंदाज सांगा. मोदींना पंतप्रधान होण्याची गरज आहे का? की मोदी पंतप्रधान व्हावा ही तुमची गरज आहे? हा विचार करा, तुम्हाला उत्तर सापडेल. त्यांनी जे केलंय हे डोळसपणे बघता येऊ. आणि मग पुढे पुढे मग करोनाचा तो भर कमी झाला होता आणि हळूहळू मला असं वाटलं की लोकांना राजकारण शिकवावं. आणि प्रतिपक्षाचं रूप तुम्ही आजचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. पण आजही आम्ही तिथे जिथे मुक्कामाला होतो महावळ, त्यांच्या त्या घराच्या मालक आयलत की नाही माहीत नाही, पण त्या म्हणाल्या की तुमच्यामुळे मला राजकारण कळायला लागलं. तर त्यांना मी किस्सा सांगितला. 1965 मी SSC झालो तेव्हा माझ्या बाजूला प्रकाश साठे नावाचा मुलगा बसायचा. त्याला आता 57 वर्ष झाली. यूट्यूबमुळे त्यांनी मला शोधून काढला, फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट केला. आणि पहिलं कन्फर्म, तू DS हायस्कूल, मी प्रकाश साठे, तू बाजूला हो. मला हरामखोर, तुझ्यामुळे बायका आता आमच्या बडबडीत घुसायला लागल्या. कारण इतके दिवस बायका म्हणजे आपसातलं सास भाऊ आणि असलं गॉसिपमध्ये असायच्या, त्या आता राजकारणात बोलायला लागले की त्याही बोलतात हरामखोर तुझ्यामुळे झाला, अशा शिव्या घातल्या. पण ते मला मोठं सर्टिफिकेट मानतो मी की लोकांना राजकारणाचा विचार करायला. कारण हे जर आपल्या आयुष्यात प्रत्येक जागी येऊन भिडत असेल तर ते कळलं पाहिजे. चर्चिलचं एक फार सुंदर वाक्य, मी घरातून बाहेर पडलात कुठे जायला तर नाक्यावर कुत्रं भुंकणार आहे तुमच्यावर. भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसला तर विसरून जाल कुठे जायला नाही, कुठे जायचं. तर आपल्याला कळलं पाहिजे. ज्या अर्थी नसेल तर बंद केलं असतं ना. श्री साप्ताहिक आम्ही ज्याच्यामध्ये आमचा मराठातला ओरिजिनल ग्रुप होता, तो संपादक आमचा सोपारकर सांगायचा, आपल्याला 1-2 कोण
आपल्या चुका दाखवणारे छापा, बाकी कौतुकाची पत्र छापू नका. तो विकत घेतोय ना याचा अर्थ त्याला आवडलेलं आहे. ही सोपी असते. तुम्ही लोक बघता ऐकता, ह्याच्या पलीकडे काय पाहिजे. आणि तुम्हाला गंमत वाटेल, मी आता उघडपणे सांगतो, भगतसिंग कोश्यारी हे माझे व्हिडिओ रेग्युलर बघायचे. वा. आणि त्यांनी मला बोलवून घेतलं, मला भेटायचं. 20 ऑक्टोबर 2021 रोजी मी त्यांना राजभवनात भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी इतकीच एक सगळ्यात कॉमेंट बंद आहे, पण कॉमेंट कशी येते बघा. त्यांनी मला काय सांगावं, अरे भाऊजी आपका वीडियो देखते तो भी इससे अच्छी गवर्नमेंट चलाती. यापेक्षा काय कॉमेंट पाहिजे सांगा. यापेक्षा मोठी कॉमेंट काय पाहिजे. याचं कारण आहे मित्रांनो, 3 अंधारात बसून तरी बघायची होती. अंधारात मला कधी 3 एप्रिल 2020ला हे सुरू झालं प्रतिपक्ष. आणि मित्रांनो 21 किंवा 22 एप्रिल असेल, म्हणजे दुसऱ्या का तिसऱ्या आठवड्यात माझा व्हिडिओ आजही शोधून बघू शकता, अर्णब नावाचा सापळा. मी वारंवार माझ्या याच्यात तो रेफरन्स देतो की मी ज्या सांगितलं होतं अर्णबच्या नादाला लागू नका, त्याच्यात अलकाल तर गुरफटाल, पण हे स्वतःला इतके गुरफटत गेले की जमीनदोस्त झाले. त्याचा चॅनल चालू आहे. हे कसं असतं माहिती काय, तुम्हाला सापळ्यात. आता त्यांनी सांगितलं कॉमेंट बंद, कायच सांगतो की माझ्याकडे तेवढी एनर्जी नाही आहे. या माझी एनर्जी कुठे खर्च करायची मी ठरवणार ना. त्यांनी काहीतरी बोलायचं, माझं मन विचलित व्हायचं, हा एक भाग असतो. प्रतिपक्ष सुरू होण्याच्या आधी जवळजवळ 4-5 महिने द पोस्टमन म्हणून आमचा अक्षय बिक्कट चालू होतो, त्याच्यावर माझा एक असा व्हिडिओ होता. त्याच्या खाली कोणीतरी असलाच आगाऊपणे कॉमेंट लिहिली होती की हा व्हिडिओ म्हणजे शरद पवारांच्या पॅन्टमध्ये टाकलेला सुतळी बॉम्ब आहे. आता ही खाली कोणीतरी कॉमेंट टाकली आहे आणि त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कंप्लेंट. माझे 2 दिवस वाया गेले ना. बापरे. आणि तो बिचारा पुण्याचा DCP गायकवाड म्हणून तो मुंबईत मला भेटायला आला. माझं स्टेटमेंट घेतलं, पण म्हणाल तुम्हाला काही वेळ काढून या जरा ती केस क्लोज करायची. म्हणजे त्यालाही हसू होतं काय, पण म्हणाल ती कंप्लेंट अशी आहे की आम्हाला त्याची दखल घ्यावी लागते. आणि हे बाड 400 पानं, मटेरियल वेस्ट किती आहे बघा. आणि म्हणून म्हटलं तरी कॉमेंट नकोत आपल्याला, डोक्याला ताप नाही आपल्या. बरं समोरचे इतके बेअक्कल त्या भाऊची यांच्याकडे लिहितात. या भाऊची एवढी हिंमत आहे, स्वतःच्या कॉमेंट बंद करून बसलाय. अरे तुला एवढी कडकडून लागली, तुझ्या उंबरठ्यावर बस आणि करशी. माझ्या उंबरठ्याच्या आत काय येतो तू. मी असं म्हटलंय तू शी करू नको. शरीर धर्म आहे, तुला करायला पाहिजे. अख्खा चॅनेल काढ, भाऊला शिव्या घाल, सूर्यवंशीला घाल, सुशीलला घाल. आमच्या दारात येऊन का करणार. मला नको आमच्या दारात घाण. आणि त्यासाठी मी बंद ठेवलं ना, कारण माझे 2 दिवस खराब झाले ना. म्हणजे त्याचा बरं ह्यांना आविष्कार स्वातंत्र्याचा अर्थ कळत नाही. स्वातंत्र्य म्हणजे काय, अरे भाऊ तोरसेकर न ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे ना. पण हा येणार आणि त्याच क्षणात तोंड घालणार. आमच्याकडे कोकणामध्ये गुवाडी ढोरं नावाचा एक शब्द आहे. हे मला कळायचं नाही. मी मुंबईतला, मी कणकवलीला आमच्या आजोळी गेलो होतो आणि त्या माझ्या मामेभावाला विचारलं हे काय प्रकार असतो रे. तो म्हणा अख्खं बंद करून ठेवलेलं असतं ना जनावर, ते चरायला सोडलं सकाळी की जी ठराविक असतात ना, जिथे प्रातर्विधी झाले तिथेच जाऊन खातात चाली. त्याला गुवाडी ढोरं म्हणतात. तर ही असली गुवाडी ढोरं आपल्याकडे नकोत म्हणून कॉमेंट बंद. कारण त्याचा मनस्ताप होतो ना आपल्याला, कशाला पाहिजे. पण त्यांनाही एवढी अक्कल नसते का बाबा तू ऐकू नको ना. न ऐकण्याचं स्वातंत्र्य आहे ना. अनेक तुम्हाला सांगतो डोकं खातात माझं. अहो त्या कुबेरने आज असं लिहिलं. म्हटलं त्यांनी केलं, तुम्ही सारवलं, मला धुवायला कशाला सांगता. तुम्ही फोन केला की मी सांगतो त्याला अक्कल नाही कुठे करावं ते. तुम्ही आणखीन सारवणार आणि मला सांगतो जरा धू. बंद करा ना. बघू नका, ऐकू नका, वाचू नका. तुम्हाला पण तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो. जे हार्डकोअर
मोदी भक्त आहेत ना, त्यांना वागळे ऐकल्याशिवाय हजम पण होत नाही. आणि तो एक मानवी स्वभाव असतो तुम्हाला, इथून आलेला आहे. मी दलित पॅन्थरच्या पहिल्या नामदेव डसा, अविनाश महातेकर यांच्याबरोबर उठबस केलेला आणि त्या सगळ्या पहिल्या संघटना बांधणीतला त्यांचा मित्र सहकारी आहे. आता राहिलं सेक्युलर, तर माझं हिंदुत्व हे हा देश सेक्युलर राहावा यासाठी आहे. आणि याचा मी तुम्हाला पुरावा देतो. दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम यांनी सांगितलं की हा देश इथल्या डाव्यामुळे सेक्युलर नाही, इथली बहुसंख्या हिंदू आहे म्हणून हा देश सेक्युलर आहे. मग हा देश सेक्युलर ठेवायसाठी मी काम करतोय. हिंदू बहुसंख्य राहावेत हे सेक्युलरिझमचं काम आहे ना. आणि राहिला मगाशी तुम्ही तो ह्याचा धमक्यांचा आणि जो विषय आहे, त्यातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला की त्या पोस्टमनवर मी तुम्हाला सांगितलं ते सगळं झालं. त्याच्यानंतर सूरज चव्हाण जो आता अजितदादा गटाचा प्रवक्ता म्हणून चमकतो कुठे कुठे, तो तेव्हा काय ते त्यांच्या युवा ह्याचा अध्यक्ष वगैरे होता, त्याने एक व्हिडिओ टाकला की हे सरकार पाडायचं. म्हणजे ते सरकार नवीन होतं. हे सरकार पाडायचा विचार जरी तुमच्या मनात किंवा स्वप्नात आला तर तुमच्या तंगड्या टोळून गळ्यात बांधलं. मी लगेच पोस्टमनवर दुसरा व्हिडिओ टाकला की जरूर तंगड्या तोडा. कुठे तोडणार सांगा, समारंभ कुठे होणार सांगा, मी येतो तिथे. तुम्ही मला शोध देऊ नका, मी तिथे येतो. एका अटीवर, समारंभाचे अध्यक्ष शरद पवार असले पाहिजे. पुढे उत्तर नाही. मी जेव्हा बोलतो नेहमी की समोरचा माणूस गुंड नसतो, आपण घाबरलेले असतो. हे लक्षात घ्या तुम्ही, हे लक्षात घ्या की तुम्ही घाबरलेले असलात की समोरचा माणूस तुमच्यावर दादागिरी करायला लागतो. हे सोडून द्या. बघा तुम्ही कोणालाही घाबर, आपण कसे असतं माहिती का, नाही म्हणजे तसं काय आमच्याकडे एवढं काय सगळं पाहिलं जातं, इथून सुरुवात करतो. अरे का ठणकावून सांग. हो, तुमच्या सगळ्या गुणदोषासह कसं होतं माहिती का, ज्यावेळेला तुम्ही, हे माझं नाही, इब्न खालदून नावाचा 14व्या शतकातला इतिहासकार आहे, त्याने सांगितलेली एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही स्वाभिमान विसरता, गुंडाळून ठेवता, तेव्हा ती संस्कृती आणि ती राष्ट्र उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. तेव्हा तुम्ही जे कोणी, आज तुम्ही बघाल तुमच्या देशातले सगळे बुद्धिमंत आहेत ना, त्यांची खासियत तुम्हाला दिसेल की त्यांना अभिमानाची लाज वाटते. आय एम अशेम्ड. ती कोण करीना कपूर फपूर असतात ते लगेच उभे राहतात. आम्हाला लाज का वाटावी मला कळत नाही. मला नाही लाज वाटत. मी जो कोणी आहे ह्याची मला लाज वाटत नाही. आणि तुम्हाला उदाहरण देतो, माणसं टोप्या कशा बदलतात. डिसेंबर 2072ला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड त्यांचा एक परिषद होती नागपाड्याला मुंबईत. अमित दलवाईच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा निघाला त्यात मी होतो, भालचंद्र मुणगेकर होते, हुसेन दलवाई होता. मी आजसुद्धा त्याच्या ट्रिपल तलाकच्या मागणीचा पाठिंबा देतो. ट्रिपल तलाक रद्द करा. मुणगेकरांनी हे काय करतायत, ते बदलले, मी नाही बदललो. आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला आज ज्यांना महात्मा म्हणतात, तुम्ही महात्मा ज्यांना म्हणतात त्यांचा पूर्वेतिहास बघा. ज्यांना समकालीन बुद्धिमंत धोंडे मारतात, शेणगोळा मारतात, तेच 50 वर्षानंतरचे महात्मे असतात. किंवा 2050, 60, 70 मधला महात्मा कोण ओळखा. याचीच व्याख्या मी वेगळी सांगितली. मग गांधी असोत, फुले असोत, आंबेडकर असोत, आंबेडकरांना कोणी निवडणुकीत पाडलं होतं. आज सगळे काँग्रेसवाले ज्या तावात बोलतात, अरे एकाने फुले शाहू आंबेडकर वाचलेला नसतो. तुम्हाला सांगतो, एका चॅनेलवर पॅनेल चर्चेत मी होतो, अर्धा तास निघून गेला, मग माझा नंबर आला. मला जर त्यांनी कोण प्रसन्ना जोशी होता तेव्हा म्हणाला, भाऊ तुमचं मत काय. म्हटलं काय नाही माझं मत, तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली.
ही अर्धा तास चर्चा ऐकल्यानंतर मला पहिल्यांदा कळलं की फुले पगडी वापरायचे. माझ्यासारखा अडाणी समजत होता ते वापरतात त्याला पागोटं म्हणतात. म्हणजे ज्यांना पागोटं आणि पगडी यातला फरक नाही त्या विषयावर चर्चा अर्धा तास. आणि मग ते अंकुश काकडे वगैरे गांगरले. वळव तुमचेच नेते पवार सांगतात एका कार्यक्रमात ही पगडी देऊ नका ही पगडी द्या. अरे हे पागोट आहे. हे लोक फुले शाहू आंबेडकर म्हणून मी मध्यंतरी एक व्हिडिओ केला. ह्या सगळ्यांचा फुले शाहू आंबेडकर म्हणजे तो फूड ब्लॉग्स असतात ना, काय बांगडा फ्राय कसा करावा किंवा काय गुलकंद कसा करावा हे सगळे पदार्थ दाखवतात. पण त्या सगळ्या फूड ब्लॉग्समध्ये एक वाक्य कॉमन असतं, चवीपुरते मीठ. सगळ्या पुरोगाम्यांचा शाहू फुले आंबेडकर हा चवीपुरते मीठ असतो, प्रत्येकाचा वेगळा. ह्या नालायकामुळे फुले शाहू आंबेडकर यांची बदनामी यांच्या इतकी कोणी केलेली नाही. यांच्या इतकी कोणी केलं. मी पुण्यनगरीत लेख लिहिला होता की मोदी आणि शाहू महाराज दोघांचं दुखणं एक आहे. जवळजवळ 80 वर्षापूर्वी शाहू महाराजांनी जी तक्रार केली होती तीच आज नरेंद्र मोदी करतायत. हा लेख अर्थात 2012 मधला आहे, 10-12 वर्षापूर्वीचा. म्हणजे मी काय बोललो ते पूर्ण घ्या आणि मग त्याचं शवविच्छेदन. तुम्ही एक वाक्य काढणार आणि त्याच्यावर ठरवणार की बघा काय बोलले. सगळं घ्या आणि तर तुम्हाला टीका. हे त्यांनी फार कुठल्या तरी एका त्या काळातल्या साप्ताहिकाने त्यांच्यावर टीका केली होती फुले शाहू महाराजांनी. तेव्हा त्यांनी ते नाशिकला उदोजीराजे पवार त्यांच्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणामध्ये सांगितलं की टीका करा पण माझं संपूर्ण वाचा. नाही, इथे गंमत अशी असते, तुम्ही त्या चर्चा ऐकल्या डिबेट टीव्हीची, नाही यू मेड युअर पॉईंट, त्याला बोलूच देत नाही. मला एक किस्सा आठवतो. आचार्य अत्रेंचा मुद्दाम थोडा गमतीशीर आहे सांगतो. धोटे नागपूरचे, त्यांनी मुंबई येथून कुठे धारावीला आंदोलन केलं आणि ते आले मराठ्यात. मी असं केलं अमुक तमुक. अरे वा वा वा, अत्रे काय कमी नाटकी नव्हते. वा कोण आहे रे बाहेर. शिपायाला झालं बेल वाजले, कोण आहे बाहेर. उपसंपादक बोलो इकडे. विश्वनाथ मोरे नावाचा मुलगा नवीन आलेला उपसंपादक, तो आला. अत्रे म्हणे केवढं व्यक्तिमत्व, तो असा घाबरून उभा राहील. एक यांचं या कागद देतो, चांगली 8 कॉलम हेडलाईन करा असं हात दाखवून सांगितलं अत्रेने. झालं. आता अत्रेने सांगितलं हा नवा पोरगा. तो आला मान मोडून बातमी लिहित बसला. मग अत्रे बाहेर पडले केबिनमधून. वर राहायचे ते शिवशक्ती. जेवून वगैरे 3 वाजता खाली आले. बघतो तर हा मान मोडून काय करणार. नाही ते तुम्ही धोटेंनी दिलेलं. मूर्ख माणूस आहे, एक अक्षर छापू नका, फेकून द्या. अत्रेंना म्हणणं असं तू नागपूरमध्ये करणार मुंबईत काय. हा धोटेवर राग. झालं 3-4 दिवस गेले, बातमी नाही काय नाही. धोटे आले. काय समजा आलं नाही, काय मूर्ख माणसं भरली. बेल बदल. कोण आहे तो नालायक, त्याला घेऊन या. विश्वनाथ मोरे आला. काय सांगितलं तू. बघ काय सांगितलं तो. बोल नका. तो खुला बोल नका. अमुक तमुक झालं. मग गेलं. जाऊ उद्या येईल, जाऊ तुम्ही. झालं. धोटे गेले. त्यांनी परत शिपायला. तो मुलगा होता त्याला बोलो. विश्वनाथ मोरे, अहो तो मूर्ख माणूस आहे, काही छापू नका. आला. विश्वनाथ मोरेला कळे ना करायचं काय. वसंत मोरे म्हणून रात्रपाळीला सिनियर संपादक होते. तो विश्वनाथ मोरे नवा पोरगा होता. अत्रे वसंत मोरेनं थोडे घाबरायचे. कधी कधी अत्रे बोलवायचे, काय हेडलाईन काय सांगा. तर ते बोलायचे, थांबत नाही तोपर्यंत सगळ्यांचे हाल ना. वेळ होतोय ना, रात्री वेळ संपत जात असतो पेपरवर. तो वसंत मोरे त्यानं सांगायचं वर बोलवर, काय हेडलाईन आहे. हेडलाईन सांगतो पण उद्याचा पेपर काढायचं नाही का तुम्ही सांगा. का नाही, तुम्ही 2 तास बोलत बसणार, मग पेपर कसा निघेल. नाही मग जा. तर वसंत मोरेना हा नवा मुलगा विश्वनाथ मोरे, तो म्हणाला माझी मधल्यामध्ये गोची झाली, काय करू मी.
ते म्हणतात टाकून द्या, तिकडे आले की बोलवतात नालायक म्हणतात. तो म्हणे तू मूर्ख आहे. अरे मी कसं काय मूर्ख आहे म्हणतो. परत धोटे आल्यानं झालं ना की मी सांगतो तेवढं कर. झालं. आले धोटे तिसऱ्यांदा आले. धोटे तिसऱ्यांदा आल्यानंतर ह्याला बोलवलं. ह्याला कारण तो नवा होता त्यामुळे दुपारच्या पाळी बोलवलं. तर तो म्हणा गेला केबिनचं दार उघडलं की बोलायला सुरुवात कर. आणि जाताना हातात ग्याल्या घेऊन जा. म्हणे आम्ही ते खेड्यामध्ये काम करायचो, ते कंपोज झालं की त्याचं एक प्रूफ काढलं जायचं. तो म्हणे आतल्या कुठल्याही ग्याल्या उचलून जा. आज गेलं हे काय साहेब तयार आहे साहेब. झालं त्यांनी दाखवलं. काल जाहिराती जास्त होत्या म्हणून राहिले. असं बरं जा. त्याला पाठवून दिला. धोटे गेले. ताबडतोब हरामखोर म्हणे फेकून द्या सांगितलं तुम्ही कंपोज कसं केलं. तो म्हणे नाही साहेब ते मी त्यांना दाखवलं. अरे वा वा बसा म्हणा. आणि नाना वैद्य म्हणून कॅशियर होते मराठा. त्यांना फोन करून इंटरकॉमवर बोलू इकडे म्हणे या मुलाला 100 रुपये बक्षीस द्या, हा आता कामाला लायक झाला. तर सांगायचा हेतू काय की तुम्हाला या काळानुसार समजून घ्यावं लागतं. पण त्यातला मुद्दा असा बोल नका. बोलला तर खरं बोलेल ना. तेव्हा तुम्ही डिबेट बघा. यू मेड युअर पॉईंट. समोरच्याला बोलूच देत नाही. समोरच्याला बोलूच देत नाहीत. हे डिबेट आहे. अँकरच बोलत असतो. आणि म्हणून मी त्या जयपूरच्या सेमिनारमध्ये सांगितलं तो रंगनाथन सुशील काय तो सुशील पंडित ते बसले होते समोर. म्हटलं हे जातात अर्णबच्या कार्यक्रमात. मला अनेक जण विचारतो तू अर्णबचा कार्यक्रम कसा बघतो. म्हटलं मी बघतो ऐकत नाही. मी TV लावतो आणि एक चतुरनार गाणं लावतो. डिबेट सुरू. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल, कारण तुम्ही अगदी आता 10 वर्ष हल्ली डिबेट मराठीतले बंदच झाले. तुम्हाला ज्येष्ठ पत्रकार निळू दामले आलेले आहेत आपल्याकडे. ज्येष्ठ समाज काय ते समाजसुधारक समाजसेवी मेधा पाटकर आलेले आहेत. विचारवंत हेमंत देसाई आले. अरे हे सगळे राष्ट्रसेवा दलवाले. आणि मग एक कोणतरी संघवाला आणायचा आणि त्यांच्याकडून भरडून घ्यायचं. हे जे नाटक आहे ना याला नॅरेटिव्ह म्हणतात. आमच्यावर डूक कशाला आहे की आम्ही तो नॅरेटिव्ह भेदतो. सगळ्यांचा राग काय, अर्थात माझ्याबद्दल राग असणं वेगळीच गोष्ट आहे. कारण अनेक संपादकांना माहिती आहे आपली सगळी कुलंगडी याला माहिती आहे. त्यांची सगळी पूर्वकुंडली मला माहिती आहे. त्यामुळे ते उघडायला लागला तर प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत पॅन्ट काढले तिथपर्यंत ठीक आहे, फार आतमध्ये जायला नको. कारण मग मी एकदा वाकड्यात शिरलो की मी सगळ्यांना सांगतो मी ओरिजिनली लालबागचा आहे. आणि लालबाग हा ब्रिटिश काळापासून तडीपार लोकांचा एरिया मानला जायचा. त्यामुळे हा पत्रकार वगैरे मुखवटा आहे. ओरिजिनली लालबाग आहे विसरू नका. मी सभ्य आहे, मला सभ्य राहू द्या. वाकड्यात गेलात मी नंगा करून टाकेन. तर सांगायचा हेतू असा की हे सगळे बोलणारे भुरटे किती लोकांना, तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हे आता बोलणारे पोपट आहेत ना सुषमा अंधारेंपासून सगळे, त्यांना एक प्रश्न विचारा. तुम्हाला भेटले वाद घालायला लागले शिवसेनेचा राज्यसभेतला पहिला सदस्य कोण नाव सांग. एकाला सांगता येतं का बघा. कोणाला माहिती नाही. इथे बसलेला पण कोणाला माहिती नसेल. हे जे पोपट बोलतात सगळ्यात निष्ठावान, म्हणजे काल जन्माला आला आणि आज निष्ठावान झाला. काही माहिती नसतो, काही माहिती नसतं. आणि म्हणजे एका डिबेटमध्ये तो निखिल वागडे सांगतो, मला आठवतं ठाण्यात शिवसेनेचं पहिलं राज्य होतं आणि पहिले महापौर सतीश प्रधान झाले होते. अरे ती महापालिका पण नव्हती, नगरपालिका होती. आणि पहिला नगराध्यक्ष वसंतराव मराठे झाला. पण जोरात ठासून बोलायचं. ते कसं आहे माहिती का, एक तो सरदारजींवरचा जोक आहे. ते शायर त्याचा मित्र असतो आणि त्याच्याशी त्याचा नाही, यार क्या बार बार शायरी शायरी करतोय. तो असतो तो अरे शायरी क्या होता म्हणून तो 2-3दा त्याला घेऊन जातो. म्हणतो अच्छा ये शायरी होते, उसमें क्या बड़ी बात है, हम भी कर सकते. तो एकदा सरदारजींच्या शायरी मुशायऱ्यात त्याला घेऊन जातो शायरला.
तो एक सरदार येतो, म्हणजे डिबेट तुम्हाला सांगतोय, टी व्हीवरचे डिबेट बघताना ते डिबेट कसे चालतात सांगतो. एक सरदार येतो आणि तो आल्याला वा 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 वा, तो काहीच बोललेला नाही. मग तो सांगतो डिब्बा डिब्बा असं 3दा म्हणतो, वा 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 जातो. मग सुखवीर गेलेला असतो, तन्वीर येतो आणि तो म्हणतो डिब्बा डिब्बे पर डिब्बा. तो 2 डबे करतो. तिसरा सरदार येतो, तो डिब्बा डिब्बे पर डिब्बा उसके ऊपर एक डिब्बा. 15 डबे चढतात, पुढे सरकतच नाही. तो शायर म्हणतो यार सरदार ये क्या चल रहा है, कहाँ शायरी है. अरे भाड़ में गई शायरी, बैलेंस देख एक भी नहीं गिर रहा है. डिबेट असे चालतात टी व्हीवरचे ऐकतो आपण. हे तुम्ही सगळं बोलताय हिंदुत्व, सेक्युलरिझम,